पाहणं पाहायला लागेल. स्ट्राईक एंडला आदित्य आहे, नॉन स्ट्राईक एंडला निकेतन आहे. अशा पद्धतीचं आपल्याला खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळेल हे मात्र निश्चित असताना माझ्यासोबत मायक्रोफोनवर जॉईन होणार आहेत आमचे गुरुवर्य अलिबागचा बुलंद आवाज अर्थातच सुहाजी फाटक सर हे सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत सहर्ष स्वागत करते. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर सोगाव येथे झालेल्या नाईट टुर्नामेंटमध्ये ते सुद्धा समालोचक म्हणून त्या स्पर्धेमध्ये होते आणि तरी सुद्धा थोडी झोप घेऊन आता ते मैदानात उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करते. झोप न घेता ते ही स्पर्धा अटेंड करण्यासाठी आलेत, कारण गेले 57 वर्ष या स्पर्धेसाठी ते येत आहेत आणि अर्थातच या स्पर्धेला 4 चांद त्यांच्या शब्दाने लागतील हे मात्र निश्चित असताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला नव्या गोलंदाज पहिलं षटक टाकण्यासाठी आलेला आहे. स्ट्रॅटेजी चेंज केलेली आहे. नेहमीप्रमाणे जेव्हा दर्शन गोलंदाजी करतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये, यावेळी मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. थोडासा आपण पाहिलं तर फुलरलिनचा चेंडू होता, थोडासा फ्लाईट दिली होती या चेंडूला आणि तदनंतर हा चेंडू विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये गेलेला असताना पुढील चेंडू मोठ्या प्रकारे दूर करण्याचा प्रयत्न केला होता. हा चेंडू बॉडीवर आदळला आणि तदनंतर आपण पाहिले तर एक धाव कंप्लीट झालेली आहे. धावसंख्येचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची कड लागून आपण पाहिलं तर बॉडीवर चेंडू आदळला आणि तदनंतर पॉईंट क्षेत्रात गेलेला असताना शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आणि चेंडूला पकडलं. तदनंतर एक धाव स्कोअरमध्ये ऍड झाली. अर्थातच एक धावसंख्या झालेली असताना ओमकार पुन्हा एकदा निकेतनचा सामना करण्यासाठी फुलटॉस पद्धतीचा चेंडू षटकावरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आहे. चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालाय आणि तदनंतर खराब पद्धतीचा थ्रो त्याच्याकडून पाहायला मिळाला. कोणताही धोका संभवला नाहीये, परंतु चांगलं थ्रो करणं अपेक्षित होतं. थोडीशी त्याच्या बुटाची लेन्स सोडली, त्यामुळे तो कुठेतरी फंबल झाला असं म्हणता येईल. पुन्हा एकदा आपण 38 सर्कलच्या मध्ये फिल्डिंगची सजावट राईट हँडेड बॅट्समनसाठी जर पाहिली तर शॉर्ट टर्नमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, त्यानंतर वाईडिश मिडॉन आहे, त्यानंतर लॉंग ऑफ. यावेळी खोलो टप्प्याचा चेंडू स्टेट ड्राईव्ह केलेला आहे. सचिन तेंडुलकर सरांची आठवण करणारं क्षण आहे. दर्शन कडवे चेंडू खाली येतोय आणि तदनंतर आपण पाहिले तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. खऱ्या पद्धतीचा थ्रो आणि तिसरी धाव सुद्धा घेतलेल्या डायरेक्ट हिटचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला. BC सारळ संघ तुमचा प्रतिनिधी उपस्थित झालेला नाहीये. पुन्हा एकदा ओमकार फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र लॉंग ऑन क्षेत्रात ट्रॅव्हल झाले. कार्पेटच्या सहारे हा चेंडू घरंगळत मैदानाला येऊन 39 नंबरची जर्सी परिधान केलेला दर्शन कडवेच्या हातामध्ये जातोय. यावेळी आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत ग्रुप ग्रामपंचायत सदस्य निलेशजी कडवे सुद्धा मैदानात खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ते सुद्धा मैदानात उतरलेले आहेत. क्रिकेटवरचं प्रेम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. धन्यवाद गिरीशजी कडवे, तुम्ही आलात या स्पर्धेसाठी, तुमची भेट दिलीत आणि मंडळाला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. वोल्टे मॅचकडे यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तदनंतर बॅटची कड लागून पायावर चेंडू आदळतोय. एक धाव स्वतःच्या फलश्रुतीमध्ये चेंडू आडून ओमकारने दिली असताना पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 7 विदाउट लॉस. चांगल्या पद्धतीचं षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. थोडीशी व्हेरिएशन पाहायला मिळाली, थोडीशी गती परिवर्तन पाहायला मिळाली आणि तदनंतर जर आपण पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी, अतिशय घातक आणि एक आपण पाहिली ते कडवट गोलंदाजी पाहायला मिळाली ती गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा कोणतीही विकेट गारद न झाल्यामुळे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळाली नाहीये. थोडीशी संयमी भूमिका पाहायला मिळाली. जरूर शॉट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, प्रयत्न जरूर असफल झाले, परंतु कोणतीही विकेट अजूनही कोणताही ब्रेक थ्रू मिळालेला नाहीये तो BC सारळ संघाला. फुलाई देवी सासवणे संघाकडून आदित्य आणि निकेतनची जोडी पुढील 4 षटकामध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करेल पाहणं मोठं औत्सुक्याचं असणार आहे. त्यामध्ये आपण जर पाहिले तर पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी स्वतः कर्णधार अर्थातच दर्शन कडवे यावेळी मात्र फिल्डिंगची सजावट करते आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच DJ एंड कडून राईट हँड ओव्हर दी विकेटचा त्यांनी गोलंदाजीची जागा निश्चित केली. पॉवर प्लेचा दुसरं षटक आहे, त्यामुळे फिल्डिंगची सजावट जर आपण पाहिली
तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर लॉंग ऑन क्षेत्रात असताना 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. दर्शन कडवे विरुद्ध आपण पाहतोय यावेळी मात्र मोठा फटका जोड खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मिड विकेट क्षेत्रात ट्रॅव्हल झाला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि तदनंतर 3 बाउन्स चेंडूला फील्ड केला. 2 धावा या चेंडू मागे आलेले असताना आपण जर या मैदानाचा विचार केला तर थोडीशी स्लोअर आउटफील्ड आहे. मैदानावर चेंडू पडला की थोडासा मध्ये कुठेतरी बसतो, कधीतरी उडतो आणि थोडंसं फंबल होत आहे. क्षेत्ररक्षक हे आपल्याला कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळालं. तेच आता सुद्धा आपण पाहिलं. पुन्हा एकदा आपण स्ट्राईक एंडचा फलंदाज आपण जर पाहिला आदित्यचा विचार करतोय. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चांगला शॉट खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. आम्ही मगाशीच म्हटलं होतं की या मैदानाची थोडीशी आउटफील्ड स्लो आहे. त्यामुळे चेंडू मैदानात पडला की थोडासा थांबतोय. त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला याचा फायदा जरूर होत असताना आपण पाहिला तर धावसंख्या झालेली आहे ती 11 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर नेम अर्थातच दर्शन कडवे. चांगली गोलंदाजी करते. अचूक लाईन भेदक मारा, तिखट मारा, तेज तरार गोलंदाज राईट हँडेड गोलंदाज दर्शन कडवे. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, आसमानी फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मयूर चेंडू खाली आलेला आहे आणि आरामात पद्धतीने चेंडू पडतोय. पहिला ब्रेक थ्रू, फर्स्ट विकेट डाऊन. डिझाईन आदित्य बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज दर्शन आलाय. दर्शनचा सामना करण्यासाठी यावेळी मात्र दर्शन कडवेची घातक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गुडलाईन स्पॉटवरचा चेंडू, थोडासा व्हेरिएशन या चेंडू मागे पाहायला मिळाली. असा आवाक्यातील चेंडू होता, तो मारण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून हा चेंडू टटवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये आपण पाहिलं जर मयूर चेंडू खाली आला, चांगल्या रीतीने त्याने चेंडू अडवला, पकडला आणि बाद केलं त्या आदित्यला. त्याची जागा पूर्ण करण्यासाठी मैदानात दाखल झालाय दर्शन आणि स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल तो फलंदाज निकेतन आणि दर्शनची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. आपण पाहतोय गोलंदाज दर्शन पुन्हा एकदा राईट हँड वरती विकेटने हा चेंडू घेऊन मोठा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. निकेतन इज गॉन बॅक टू द पवेलियन. डीजे ते तंबूच्या दिशेने आलेले आहेत आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेला आहे. तो 2 दर्शन आहेत आणि गोलंदाज सुद्धा दर्शन आहे. 3 दर्शन आहेत आणि काय दर्शन दाखवणार आणि काय प्रदर्शन करणार हे मोठं औत्सुक्याचं आहे. पाठक सर, असा क्रिकेटमधील बऱ्याचशा कमी वेळा योग येतो आणि मला असं वाटतं पहिल्यांदा योग आला असेल असा. 3 दर्शन मैदानात दाखल आहे. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज दर्शन आहे. त्याने राखाडी कलरचा टी शर्ट परिधान केलेला आहे. ब्लॅक कलरचा टी शर्ट अर्थातच नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज दर्शनने केलेला आहे आणि तदनंतर हिरव्या कलरचा टी शर्ट परिधान केलेला दर्शन कडवे इज ऑन हॅट्रिक. यावेळी स्लॉक स्वीप पाहायला मिळाला. स्क्वेअरलेगच्या दिशेला तिथे 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलाय. फिल्डरने चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तदनंतर आपण जर पाहिला तर 2 धावा या चेंडू मागे आलेल्या असताना धावसंख्या झालेली आहे ते 13 आणि 2 विकेटच्या मोबदल्यात 13 लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस अशा पद्धतीचं धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा दर्शन कडवी सामना करेल तो दर्शनचा. दर्शन वर्सेस दर्शन, बिग बॅटल. यावेळी अंधाधुंद फायरिंग करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ स्टंपचा चेंडू ऑन साईडला खेळून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीमध्ये कोणताही संपर्क न झाल्यामुळे विकेट किपरच्या दस्तानेमधून चेंडू सुटून मैदान जमीनदोस्त झालेला असताना 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 लॉस ऑफ 2 विकेट, 13 2 विकेटच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी यावेळी मात्र पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये आपल्याला अर्थातच ओमकार आणि दर्शनच्या मार्फत पाहायला मिळाली.
खऱ्या अर्थानं आपण जर फाटकचा विचार केला तर नेहमीप्रमाणे दर्शन पहिलं षटक टाकलं पॉवर प्लेचं, परंतु यावेळी आजच्या दिवसामध्ये त्यांनी स्ट्रॅटेजी चेंज केली आणि तदनंतर आपण ओमकारला पहिलं षटक पाहायला मिळालं आणि दुसरं षटक ते टाकलं ते दर्शन कडवेने. अतिशय चांगलं षटक होतं आणि सफल षटक असं म्हणता येईल. पहिल्या षटकामध्ये जरूर 7 धावा आल्या होत्या, तदनंतरच्या षटकामध्ये अर्थातच 6 धावा आल्या. 6 धावा आणि 2 विकेट अशा पद्धतीचं षटक पॉवर प्लेचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळालं. आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झालेली आहेत आणि पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 13 धावा आलेल्या असताना उर्वरित 3 षटकांमध्ये कशा पद्धतीची फुलाई देवीची सासवणे संघाची जी फलंदाजी आहे ती फुलवतील फलंदाज दर्शन आणि त्यांच्या समोर मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी गोलंदाज येतोय वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी तो ओमकार, चतुर चालक ओमकार असं याला म्हणावं लागेल. लेफ्ट हँड ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करेल जेव्हा पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झालेली असताना. हलक्या हाताने चेंडू यावेळी शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या शटर खेळलेला असतात, तिथे आउटफील्ड स्लो आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा जरूर कंप्लीट होत आहेत आणि तदनंतर आपण चांगला शॉट यावेळी आपण फटक यावेळी पाहायला मिळाला. बाहेरचा चेंडू होता, थोडासा गतिहीन चेंडू होता. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट पॉईंटला तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्यामध्ये शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्र या 2 खेळाडूंच्या मध्ये गॅप होती, त्यामध्ये चेंडू टटवला होता. तो ब्लॅक जर्सी परिधान केलेला अर्थातच दर्शनने. पुन्हा एकदा दर्शन वर्सेस ओमकार असं बॅटल मैदानात पाहतोय. हलक्या हाताने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही प्रतीक्षा करते. क्रिकेट नियमावली नियम क्रमांक 22 इथे पंच अप्लाय करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या अतिरिक्त धावसंख्येने पुढे जाते आणि जाऊन थांबते ती 16 या धावसंख्येवर. 2 विकेटच्या मोबदल्यात तिसरं षटक मार्गस्थ असताना ओमकार वर्सेस दर्शन बिग बॅटल. यावेळी आडव्या बॅटने जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. पायांवर चेंडू आदळून शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रात गेलेला असताना हा चेंडू लेग बाय स्वरूपाची धाव ही पंचांनी डिक्लेअर केलेली असताना 17 धावसंख्या. 17 म्हणजे खतरा कोणाला असेल, दर्शनला असेल की ओमकारला असेल. आणि 2 दर्शन मैदानात आहे आणि प्रदर्शन त्यांचं अजूनही चांगलं पाहायला मिळालं नाहीये फुलाई देवी सासवणे संघाकडून. पुन्हा एकदा दर्शन शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. गुडलाईन स्पॉटवरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅटची कड लागून यावेळी मात्र विकेट किपरच्या दस्त्या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला 3 दर्शन पाहायला मिळाले. या त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाज कमी झाला आणि 2 दर्शन मैदानात उपस्थित होते. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये अजून एक दर्शन बॅक टू द पवेलियन झाला आणि त्यानंतर दर्शन थोडेसे कमी होताना पाहायला मिळते असं म्हणावं लागेल. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय, फलंदाज राजेश. राजेश्वर पूर्णतः जबाबदारी राहील. आपल्या एक्सपिरियन्सचा त्याला फायदा घ्यावा लागेल. जी मैदानावर त्याने मेहनत केलेली ती आपल्या गावच्या मैदानावर मेहनत केलेली आहे, ती मेहनत पूर्णतः इथे पणाला लावावी लागेल. कारण संघ अडचणीत सापडलाय आणि अडचणीत सापडलेल्या संघाला सांभाळण्यासाठी कशा पद्धतीने राजेश दर्शनच्या समवेत फलंदाजी करेल पाहणं मोठा औत्सुक्याचा असेल. एक 20 ते 30 धावांची पार्टनरशिप आवश्यक आहे फुलाई देवी सासवणे संघाच्या बाजूने विचार केला तर. नेहमी म्हटलं जातं जर उद्योगधंद्यामध्ये पार्टनरशिपमध्ये धंदा जर केला तर तो त्यामध्ये धोका होण्याची संभावना असते, परंतु जर आपण क्रिकेटमध्ये पार्टनरशिप केली 2 फलंदाजांमध्ये तर अपोजिट संघाला धोका होण्याची संभावना असते. यावेळी आपण तशाच पद्धतीचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने फुलाई देवी सासवणे संघ BC सारोळ या संघाला देतील पाहणं मोठा औत्सुक्याचा असेल. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रात आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट फायनल लेगच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक आहे आणि गोलंदाजी मार्कवर. यावेळी आसमानी फटका, तुफानी फटका, चेंडू सीमा रेषा पार 6 धावांसाठी. सुंदर गीत डीजे गौरवच्या माध्यमातून आपण ऐकलं. फुलाई देवीचं गीत, सासवणे गावचं आराध्य दैवत आपण यांचं गीत आपण पाहिलं. एक आपण शॉट पाहिलात, गुडलाईन स्पॉट होता, चेंडू थोडासा उडवण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जरूर उडला, छातीवरचा वार स्वीकारला. लॉंग लेग सीमारेषेबाहेर राजेशने आपल्या स्टाईलमध्ये आपल्या संघाचं स्वागत अर्थातच आपल्या फलंदाजीची जागा त्याने निश्चित केलेली असताना धावसंख्या 6 ने वाढते आणि जाऊन पोचते ती 23 धावसंख्येवर.
3 विकेटच्या मोबदल्यात. 23. बॉल फेकायचा आहे. पहिल्या चेंडूवर राजेशने षटकार ठोकला आणि तदनंतर आपण पाहिलं तर थोडीशी धावसंख्येची गती वाढवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मधल्या फळीमध्ये फलंदाजी करणं खूप कठीण असतं, कारण जेव्हा पहिल्या विकेट पडतात तदनंतर पूर्णतः प्रेशर त्यांच्यावर येतं, जबाबदारी सांभाळावी लागते. जशा पद्धतीने नवरा घरची जबाबदारी सांभाळतो, कष्ट करतो, नोकरी करतो आणि तदनंतर आपलं घर सांभाळताना यावेळी स्लॉटमधील चेंडू लॉंग ऑन क्षेत्रात खेळलाय. पहिला चेंडू खेळला, कभी बाजी इधर कभी बाजी उधर. यावेळी मात्र गोलंदाज बाजीगर होताना पाहायला. तेवीस धावसंख्या 4 विकेटच्या मोबदल्यात अशा पद्धतीचं धावफलक आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळी राजेश मैदानात आला होता त्याच्या बॅटमधून मोठा फटका जरूर पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाला. तदनंतर चेंडू चेक केला, तोच चेंडू त्याने फेकून दिला गोलंदाजाकडे आणि गोलंदाजाने अशा पद्धतीने चेंडू टाकला. हा चेंडू लॉंग ऑन क्षेत्रात आला. दर्शन कडवे चेंडू खाली आला, चेंडूला फील्ड केलं आणि बाद झाला तो राजेश. त्याची जागा पूर्ण करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. तो फलंदाज विक्रम थळे. एक मोठं नाव फुलाई देवी सासवणे संघाच्या बाजूने विचार केला तर मोठं नाव आहे आणि पूर्णतः विक्रम थळेवर जबाबदारी राहणार आहे. विक्रम थळेचा विचार केला तर बरेच वर्ष तो टेनिस क्रिकेट विश्वात आहे आणि अलिबागचा स्टार खेळाडू ज्याच्याकडे ओळखलं जातं तो विक्रम थळे. अलिबागची जर प्लेइंग 11 लिस्ट काढली तर त्यामध्ये विक्रम थळेचा नेहमीप्रमाणे समावेश होतो आणि तो विक्रम थळे यावेळी मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. अंतिम फळीमध्ये फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. एक चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळते. 23 धावसंख्या 4 विकेटच्या मोबदल्यात. पंचांकडून पॉपिंग क्रीजमध्ये आपली खेळण्याची जागा निश्चित करतोय, फिल्डिंगची चाच पडताळणी करतोय, पाहणी करतोय आणि पॉपिंग क्रीजमध्ये उभा ओमकारचा एका चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवण्याचा ओमकारने प्रयत्न केला होता. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रात गेलेला असताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. प्रयत्न अंगलटी येऊ शकतो, परंतु विक्रम थळेने जाणलं की अंतिम चेंडू आहे आपल्याकडे, स्ट्राईक घेऊन अंतिम 2 षटकांमध्ये मोठे फटके जर मारले तर आपला संघ चांगल्या मजबूत स्थितीमध्ये सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजी करू शकतो. धावसंख्या झालेली आहे 24 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 8ची सरासरी कायम राखलेली आहे ती अर्थातच फुलाई देवी सासवणे संघाने. तर त्यांच्या बाजूने जर विचार केला तर 4 महत्त्वपूर्ण विकेट्स त्यांच्या गारद झालेले आहेत, परंतु दर्शन आणि विक्रम सारखे फलंदाज मैदानात उपस्थित आहेत. बरेचसे सामने त्यांनी अशा पद्धतीचे खेळलेले आहेत, बरेचसे सामने त्यांनी आपल्या संघासाठी जिंकून दिलेले आहेत. त्यांना स्वतःचा चांगला फॉर्म आठवावा लागेल आणि तेच आठवण करून मोठी फटकेबाजी करावी लागेल. अर्थातच विशाल यावेळी मात्र गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळी विशालचा जर विचार केला तर खरीपाट प्रीमियर लीगमध्ये बेस्ट बॅट्समनचा किताब पटकावणारा हा विशाल यावेळी मात्र फिल्डिंगची सजावट करत असताना अष्टपैलू खेळाडू आहेत. गेले 2 वर्ष आपण पाहिलं तर कामापासून हा क्रिकेटपासून लांब गेला होता कामामुळे आणि तदनंतर आपल्या संघासाठी पुन्हा एकदा टीममध्ये जॉईन झाला आणि चांगली गोलंदाजी किंवा चांगली खेळ त्याच्या माध्यमातून या सीझनमध्ये पाहायला मिळते. विशाल राईट हँड ओव्हरती विकेटने विक्रम थळेसाठी चेंडू घेऊन फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईन बाहेर. विक्रमी षटकार डीजे. मैदान में आया है शेर, ताबड़तोड़ बल्लेबाजी करेगा. मैदान में आया है शेर, ताबड़तोड़ बल्लेबाजी करेगा. हालत पतली कर देगा हर गेंदबाज की. हर बॉल बाउंड्री पार कर देगा. यावेळी आपण पाहिलं लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, स्टम्प अटॅकिंग चेंडू, थोडासा पाय खाली मोडला आणि चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर भिरकावून दिला. धावसंख्या 30 धावसंख्या. पुन्हा एकदा विशाल कमबॅकिंग डिलिव्हरी टाकण्याच्या हेतूने यावेळी सुद्धा तशाच पद्धतीचा त्याच जागेत बॅक टू बॅक सेकंड 6 डीजे. आपण गौरवच्या माध्यमातून एक सुंदर गीत ऐकलं. तर
लग्न सराई चालू आहे आणि बरेचसे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत, त्यांची लव्ह स्टोरी आहे. त्यामुळे मुली थोड्याशा मागे लागतात, "लग्न कर, माझ्याशी लग्न कर, लवकर लग्न करूयात." आई-वडील थोडेसे पाठी लागलेत. अशा पद्धतीचं गीत आपण डी-जे गौरवच्या माध्यमातून ऐकलं. परंतु आपण जर ही फटकेबाजी पाहिली ना, तर विक्रमी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. विक्रमच्या जर बॉडी लँग्वेजचा विचार केला तर टोपीवर त्याने काय एक सनग्लास घातलेले आहे आणि त्याचे स्टायलिश किंवा त्यांचा कॉन्फिडन्स आहे यामुळे आपल्याला पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 2 सिक्सेस खाल्ल्यानंतर यावेळी मात्र अंडर प्रेशर विशाल कशा पद्धतीची फलंदाजी करेल. यावेळी मात्र आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू टाकला, पॉईंट क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झाला, दुसरी धाव घेण्याचा जर प्रयत्न पाहायला मिळेल. थ्रो चांगला होता, परंतु विक्रमची चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. त्याबरोबरच आपण जर पाहिला तर दर्शनचं सुद्धा कौतुक करावं लागेल. एक शॉर्ट रन, ओके, एक शॉर्ट रन आहे. कारण विक्रम थळेने जी रन काढण्याचा प्रयत्न केला होता, जो पॉपिंग क्रीज होता गोलंदाजाचा, त्यामध्ये बॅट टेकली नाही असं पंचांनी दर्शवलेलं असताना पुन्हा एकदा विशाल गोलंदाजी मार्कवर मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू गेलेला असताना ओमकार चेंडू खाली आलेला आहे आणि तदनंतर एक धाव या चेंडू मागे आलेली असताना धावसंख्या 38 धावसंख्या 4 विकेटच्या मोबदल्यात. दर्शन वन डाऊन बॅट्समन मैदानात आलेला आहे, परंतु त्याच्या माध्यमातून मोठे फटकेबाजी पाहायला मिळाली नाहीये. आपण जर फिल्डिंगची सजावट 38 सर्कलमध्ये जर पाहिली तर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉईंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर अशी फील्डची सजावट असताना यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. दर्शन कडवे स्वतः चेंडू खाली येतोय, वन बाउंड चेंडूला फील्ड करतोय, स्ट्राईक जरूर रोटेट झाली, चांगला शॉट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निर्मनुष्य जागेत चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. आपण जर पाहिला तर आउटफील्ड थोडीशी अनइव्हन आहे, त्यामुळे चेंडू पडून थोडासा आतमध्ये दर्शनच्या बाजूने आला आणि दर्शनच्या हातामध्ये सापडलेला असताना पुन्हा एकदा या चेंडूवर गेंद मिले स्लॉट में और उसको पार किया पार्किंग लॉट में. चेंडू सीमारेषा पार सा. ज्या षटकाची फुलाईदेवी सासवणे संघाकडून अपेक्षा होती तो षटक त्यांच्या बाजूने आलेला आहे. विक्रम थळेने या षटकामध्ये 3 तब्बल षटकार ठोकले. या षटकामध्ये धावा आल्या त्या 21 धावसंख्येच्या मदतीने आपण या षटकाचा जर विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत 45 धावा झालेल्या आहेत. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर 45 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात आणि गोलंदाजी मार्कवर प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय संघासाठी अंतिम षटक घेऊन. फिल्डिंगची सजावट आपण 38 सर्कलच्या बाहेर जर पाहिली ना तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्रात आहे, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे, एक मिड विकेट क्षेत्रात आहे, तदनंतर स्क्वेअर लेग आहे आणि लॉंग लेग आहे प्रसादसाठी. यावेळी थोडासा विकेट किपर फंबल झाला, वाईड चेंडू आहे आणि अतिरिक्त धावसंख्येत 1ने वाढ झालेली आहे. धावसंख्या 46, 4 विकेटच्या मोबदल्यात 5वं षटक मार्गस्थ असताना यावेळी आपण मैदानात पाहतोय. क्रिकेट अलिबाग.in च्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि तसेच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या नवीन प्रेक्षकांसाठी मी धन्यवाद सुद्धा देतोय. आणि हा शॉट पहा, जवाब शॉट आणि दर्शन कडवेचं कौतुक करावं तेवढं थोडं. वेल जज दर्शन असं म्हणावं लागेल, कारण दर्शनचं कौतुक करावंच लागेल, कारण चेंडू सीमारेषा पार गेला होता, तो धावत गेला, त्याने चेंडूला अडवलं, मैदानात टाकलं आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण त्याने धावा वाचवल्या त्या 5. धावसंख्या झालेली आहे ती आतापर्यंत 47 लॉस ऑफ 4 विकेट्स. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. मोठा फटका, विक्रम थळे इज ऑन फायर. डीजे धन्यवाद डीजे. जिसने क्रिकेट में खूब मेहनत किया, जिसने क्रिकेट में खूब मेहनत किया उसको लोगों ने गूगल पे सर्च किया. या विक्रम थळेला बरेचसे फॉलोअर्स आहेत, त्याला बरेचसे लोक सर्च करत असतात आणि आपण पाहत होतो फुलाई देवी सासवणे संघाची जेव्हा फलंदाजी आली तेव्हा विक्रम थळेला आपण शोधत होतो आणि तो विक्रम थळे यावेळी मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक 4 षटकारांसह स्ट्राईक एंडला खेळत असताना गोलंदाजाने स्ट्राईक चेंज केलेली आहे आणि राईट हँड राऊंड विकेटने यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिड विकेट क्षेत्रात कार्पेटच्या सहारे खेळत असताना तिथे क्षेत्ररक्षक दैनाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला जरूर. आणि तदनंतर आपण पाहिला जर विक्रम थळे थोडासा
निराश पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे ती 54 धावा आणि या षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी आपण पुन्हा एकदा दर्शनच्या बॅटमधून कार्पेटच्या सहारी चेंडू खेळलेला स्क्वेअर लेगच्या दिशेला पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तदनंतर या चेंडू मागे मिळाली ती एक धाव. राजूजी म्हात्रे आणि राजूजी शिलदनकर एक सिनियर कॉमेंट्रेटर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांना मी विनंती करते तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला जॉईन करायचं आहे. सर यायचं आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय मोठा फटका जरूर खेळण्याचा विक्रम थळेने प्रयत्न. धन्यवाद डीजे. विश्वासजी गावड आणि राजूजी नाकवा इथे ते सुद्धा उपस्थित झाले. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की तुम्ही आसनस्थ व्हायचं आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं या चेंडू मागे आलेल्या त्या 2 धावा आणि 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे गेलं. धावफलक 57 धावा 58 धावांचं टार्गेट असेल, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान विक्रम थळे यांनी केलं, ज्यामध्ये त्याने 29 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 4 तब्बल षटकार ठोकले आणि आपल्या संघाला एक मजबूत टोटल बनवून दिला. 57 धावा बनवलेल्या, 58 धावांचं टार्गेट आहे. चांगली गोलंदाजी फुलाई देवी सासवणे संघाची आहे. जर विचार केला तर 30 चेंडू 58 धावा की 5 षटकार 58 धावा. राजूजी म्हात्रे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की तुम्ही मंचावर आसनस्थ व्हायचं आहे आणि आम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन सुद्धा व्हायचं आहे. राजूजी म्हात्रे सर, तुम्ही सुद्धा इथे आम्हाला उपस्थित दिसतायत. राजूजी म्हात्रे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की तुम्ही यायचं आहे. राजूजी शिलदनकर सर अलिबाग तालुक्यातील कॉमेंट्री क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण मोठं नाव आणि ज्यांच्याकडे पाहून बरेचसे कॉमेंटेटर घडले, त्यांना घडवलं असे राजूजी शिलदनकर सर या स्पर्धेसाठी इथे आलेले आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की आम्हाला तुम्ही लवकरच जॉईन व्हा. आणि सामन्याचा लेखाजोखा जर विचार केला तर विक्रम थळेची चांगली फलंदाजी या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. तदनंतर 29 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. जर गोलंदाजीचा विचार केला तर दर्शन कडवेने चांगली गोलंदाजी केली आणि त्याने पहिलं पॉवर प्लेचं षटक, दुसरं पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं आणि त्यामध्ये त्याने 6 धावा देऊन 2 विकेट्स त्याने जरूर मिळवल्या. तदनंतर जे विशालचं षटक थोडंसं महागडं ठरलं, त्या षटकामध्ये 21 धावा आल्या आणि तदनंतर जर ओमकारच्या गोलंदाजीचा विचार केला तर पहिलं षटक त्याने 7 धावांचं टाकलं, दुसरं षटक त्याने अर्थातच 11 धावा आणि 2 विकेटचं टाकलं. चांगली गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तदनंतर आपण पाहिलं तर धावसंख्या 57 झाली. 58 धावांचं टार्गेट उभं केलंय ते अर्थातच BC सारळ संघासमोर. सामन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला घेऊन जातोय अलिबाग तालुक्याचा बुलंद आवाज अर्थातच आमचे गुरुवर्य सुहासजी फाटक सर यांच्याकडे. ऑडिओ सुहासजी फाटक सर. थैंक यू कपिल ठाकुर. कपिल ठाकूर, आज एक सामना मी येण्यापूर्वी संपला होता आणि त्या सामन्यामध्ये आयोजकांची बी टीम जिंकली होती अशी आम्हाला न्यूज प्राप्त झाली आणि तदनंतर मैदानामध्ये BCC सारळ आणि त्यांचे अपोजिट फुलादेवी सासवणे या 2 बलाढ्य टीममध्ये मॅच आपण सुरू झालेली पाहिली. पहिलं सत्र संपलं आणि त्या सत्रामध्ये फलंदाजी करताना फुलादेवी सासवणे टीमनं आपल्या नेहमीच्या शैलीनं अर्थात विक्रम थळे असतील, राजेश मोहिते, त्यानंतर दर्शन वाकडे अशा फलंदाजांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलनं फटकेबाजी केली आणि ज्यामध्ये अग्रक्रमाने नाव घेईन ते विक्रम थळेचं, ज्याच्या नावावरती कपिल बरेचसे विक्रम आहेत. अर्धशतका असतील, अनेक षटकारांचे हॅट्रिक असतील,
अनेक वेळा मुकाबले जिंकण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत असेल किंवा त्यांचे अथक परिश्रम असतील, या सगळ्याचा लेखाजोखा आपण अनेक वर्ष घेतोय. मी तर साधारणतः त्याला 15-17 वर्ष खेळताना बघतोय. परंतु प्रगती त्याची कायम दिवसेंदिवस वाढते आणि त्याचा जो आलेख आहे, तो चढता क्रम राहिलेला आहे. आपण असं त्याला पाहिलंय नेहमीच. मॅचच्या अनेक विजयांमध्ये, अनेक स्पर्धांच्या विजयांमध्ये त्याचा सिंहाचा वाटा राहिला आहे. असा विक्रम नुसतं नाव विक्रम नाही, तर त्याने अनेक विक्रमसुद्धा अनेक स्पर्धांच्या माध्यमातून रचलेले आहेत. असा हा विक्रम आहे. विशाल आणि दर्शन ही जोडी मैदानात पोहोचलेली आहे. आमचे जे मान्यवर आज उपस्थित झाले, ज्यामध्ये मी अग्रक्रमाने नाव घेईन, की गेले 30 वर्षापासून अधिक कालावधी ज्यांनी टेनिस क्रिकेटला कोळून प्यायलंय, असे आमचे राजेमामा कोळगावचे एक दिग्गज क्रिकेटपटू, ज्येष्ठ क्रिकेटपटू, त्यांच्या समवेत सदस्य ग्रामपंचायत सासवणे श्री विश्वास हरी गावण, तदनंतर राजू नाखवा आणि विश्वास हरी थळे, राजू नाखवा आणि आमचे साथी समालोचक, आमच्या समकालीन समालोचक, ज्येष्ठ समालोचक आणि तसंच उपसरपंच, माजी उपसरपंच ग्रामपंचायत सासवणे श्री राजू चिडलणकर सर, हे आज आपले मान्यवर आहेत. तर त्या चौघांचे मी स्वागत करतो. जय हनुमान क्रीडा मंडळ बागदांडाच्या वतीनं. जाऊया मैदानात. आदित्य गिजम, देखिए मुकाबले की दूसरे सत्र की शुरुआत होने जा रही है और आदित्य गिजम गेंदबाजी के मोर्चे पर आने वाले गेंदबाज है. पहले गेंदबाज राइट आर्म राउंड विकेट, पहली गेंद को कट किया, गेंद को थर्ड मैन पोजीशन पर धकेल दिया. फील्डर वहां पर मौजूद थे और बहुत ही चौकन्ने फील्डर रहे. ध्यान देकर फील्डिंग का प्रयास और वो भी कामयाब रहा. पहली गेंद थी, बल्लेबाज को हाथ खोलने का मौका नहीं दे रहे हैं. और आदित्य गिजम की मैं बात करना चाहूँगा कि आदित्य गिजम एक ऐसे साइलेंट किलर खिलाड़ी है, चाहे गेंदबाजी हो चाहे बल्लेबाजी हो, दोनों भूमिका में अपने आप को फिट और हिट महसूस करते हैं. यहाँ पर ऑन साइड की दिशा में ड्राइव किया, बल्लेबाज भाग रहे, एक रन पूरा करने के लिए थोड़ा ओवरथ्रो साबित हो रहा था, लेकिन तुरंत उस दूसरे फील्डर ने गेंद को कवर किया और एक रन यहाँ पर बन चुका है. टीम का स्कोर 1 रन. 58 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए. और इस तरह से मैदान में बीसीसी सरल टीम को भी जोखिम उठानी पड़ेगी. किसी एक बल्लेबाज को डेंजरस भूमिका में अपने आप को झोंक देना होगा और बल्लेबाजी का प्रदर्शन करना होगा, क्योंकि सासुने के गेंदबाजों में वो क्षमता है, वो कैपेसिटी है, वो कॉन्फिडेंस है कि सामने वाले टीम के ऊपर दबाव बनाए रखे और मुकाबला जीतने के लिए जितने भी पैंतरे आजमाए वो आजमा सकते हैं. चालू सामन्यामधून जो संघ विजयी होईल त्या संघाला बागदांडा टीमचे अपोजिट खेळणं आहे. त्यानंतर ह्या सामना संपल्यानंतर आपल्याला अगोदरच आगाऊ सूचना देऊन ठेवतोय, जे आपण ऐकून ठेवायचे आहे आणि त्यानंतर ती फॉलो करायची आहे. चलते मैदान पर आदित्य गिजम, राइट हैंडेड बल्लेबाज ने कारपेट के सहारे शॉट खेला, गेंद मिड विकेट की दिशा में जाती हुई, वहां पर फील्डर विक्रम मौजूद, गेंद को जब तक उठाते बल्लेबाज ने एक आसानी के साथ रन पूरा किया. टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जा चुका है. 2 रन मात्र. धीमी रफ्तार के साथ बल्लेबाजी है, क्योंकि गेंदबाजों में बहुत कॉन्फिडेंस भरा हुआ है. आदित्य गिजम नाम है उनका और बहुत ही लचीले, बहुत ही फ्लेक्सिबल और बहुत ही होशियार गेंदबाज है. मैदान पर विकेट टेकिंग गेंदबाज उनको माना जाता है. दोस्तों, यहाँ पर फुल टॉस करने का प्रयास, बल्लेबाज को हाथ खोलने का मौका नहीं, लेकिन बैट पर कैसे करके गेंद को लिया और अंपायर ने इशारा बताया, इट्स लेग बाइज रन. लेग बाइज के साथ ये एक्स्ट्रा के रूप में रन स्कोर बोर्ड पर आ चुका है और 1 रन के माध्यम से स्कोर में वृद्धि. 3 रन स्कोर हो चुका है. दोस्तों, 58 रन बनाने का एक शानदार मौका है बल्लेबाजों को. वो टीम बीसीसी सरल टीम मैदान में बल्लेबाजी कर रही है इस वक्त. आदित्य गिजम फिर एक बार राइट मोर द विकेट. इस बार ऑफ स्टंप के बाहर थोड़ी सी ललचा कर मारने का प्रयास, यहाँ पर गेंद सीमा रखे के बाहर. 6 रन. जय बड़ा शॉट इसे कहा जाता है. दोस्तों, जिस तरह से उन्होंने बल्लेबाज के ऊपर प्रहार किया कि यहाँ पर बल्लेबाजों का एक रुख होता है, वो उन्होंने अपनाना शुरू कर दिया है बेहतरीन स्ट्रोक के जरिए. बल्लेबाज दर्शन
दर्शन कड़वे 39 नंबर की जर्सी पहने हुए बल्लेबाज है और उन्होंने 58 रनों का टारगेट सामने है। तो अगर यहाँ पर अपनी बल्लेबाजी को थोड़ा सा शानदार नहीं करते तो मुकाबला संभवतः हारने का भी डर रहता है और उस डर से अगर खारिज होना चाहते हैं तो डटकर मुकाबला करना पड़ सकता है। संभवतः बड़ा शॉट लग चुका है। मी विनंती करतो गुरुनाथ पाटील सर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते ज्येष्ठ क्रिकेट कर्मी लिजेंडरी क्रिकेटर ऑफ अलिबाग अर्थात ग्रामवासी कोळगावचे आहेत राजू मामा, त्यांचं स्वागत आपण करणार आहोत या मंचावरती। रमेश पाटील आणि गुरुनाथ पाटील रायगड पोलीस, रमेश पाटील आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हाताने आपण राजू मामा कोळगाव यांचं स्वागत करायचं आहे। रायगड पोलीस रमेश पाटील, मी आपणास विनंती करेन की विश्वास हरी थळे यांचं या मंचावर स्वागत करायचं आहे। सदस्य ग्रामपंचायत सासवणे यांचं आपण या मंचावर भव्यतम स्वागत करतो आहोत आणि एक छानसा फोटोग्राफ सुद्धा त्यांचा आम्ही क्रिकेट अलिबागच्या माध्यमातून घेतलेला आहे। तदनंतर कार्यकर्ते सासवण्याचे आणखीन एक धडाकेबाज माजी क्रिकेटपटू राजू नाखवा यांचं स्वागत या मंचावर आपण करतोय। शशिकांत तवसळकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण राजू नाखवा मॅन फ्रॉम सासवणे यांचं स्वागत करायचं आहे। राजू नाखवा, सन्माननीय राजू नाखवा यांचं आपण स्वागत करतोय मंचावरती तवसळकर साहेब यांच्या हस्ते। आणि तदनंतर आमचे समकालीन ज्येष्ठ समालोचक श्री राजू शिल्डणकर मॅन फ्रॉम सासवणे आणि अर्थात ते माजी सरपंच महोदय राहिलेले आहेत सासवणे ग्रामपंचायत इथे, तर त्यांचं आपण भव्यतम स्वागत करतोय आणि स्वागत करण्यासाठी विनंती करेन या मंचावरती श्री मयेकर यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करतोय आमचे समकालीन समालोचक राजू शिल्डणकर यांचं या मंचावरती। क्रिकेट असो, राजकारण असो आणि अन्य अनेक विभागांमध्ये ज्यांचं कार्य मी म्हणेन ते कार्यसम्राट आहेत आणि त्या सर्व कार्यसम्राटांचा आपण आदरपूर्वक सत्कार करतो आहोत, स्वागत करतो आहोत असं मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो। मी चौघांचं स्वागत करतो, राजू नाखवा, तदनंतर राजू मामा, विश्वास थळे आणि राजू शिल्डणकर, आपल्या चौघांचं या मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद। मैदानामध्ये बिग बॅटल चालू आहे ज्यामध्ये फुलादेवी सासवणे आणि त्यांच्या विपक्ष टीम मध्ये बीसीसी सारळ टीम मैदानात पाहतोय। 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग चाललाय, परंतु सध्याच्या स्थितीमध्ये त्यांची बॅटिंग पाहिली तर एक फलंदाज जो दर्शन नावाचा ज्यानं आपल्या धावफलकावरती तब्बल धावा लावल्या त्या 7 आणि तो मैदानातून परतीला गेला, बाद झाला होता। आणि तदनंतर मैदानामध्ये आपण विशाल आणि मयूर पाटील या दोघांना बघतोय। डॅशिंग फलंदाज आहेत, परंतु आज सिच्युएशन प्रमाणे मैदानात खेळावं लागेल, कॅल्क्युलेटिव्ह माइंड प्रमाणे खेळावं लागेल, कारण तुमचं कॅल्क्युलेशन बरोबर असलं तर तुम्हाला विजयपथाकडे जाता येण्याची संधी प्राप्त होणार आहे। आणि म्हणून तुम्ही तुमच्या कार्याप्रती अत्यंत व्यवस्थित राहणं अत्यावश्यक असणार आहे या सामन्यामध्ये। फुलादेवी सासवणेकडे परफेक्ट गोलंदाजी आहे। फुलादेवी सासवणेकडे मी नक्की सांगेन की बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही कक्षामधलं पूर्ण पॅकेज आहे आणि त्या पॅकेजच्या अपोजिट तुम्हाला अत्यंत भारी भक्कम परफॉर्मन्स देऊन 58 धावांपर्यंत पोहोचणं अत्यावश्यक असणार आहे। फलंदाज मैदानामध्ये मयूर नरेश पाटील सामना करतील। चेंडूला फ्लिक केलंय, चेंडू चाललाय फाईन लेगकडे, बहुधा चेंडू सीमारेषा पार करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि चेंडूने पार केली सीमारेषा। इट्स अ 4।
कपिल देखिए मैदान पर 16 रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं और तब तक बल्लेबाज दर्शन मैदान से वापस लौटे। उसके बाद बल्लेबाजी का जिम्मा संभाला है, कंधों पे अपनी जिम्मेदारी संभाली है मयूर पाटिल और उसके साथ साथ उनके बल्लेबाज विशाल राणे। दोनों बल्लेबाजों में क्षमता है, लेकिन क्षमता को यहाँ पर थोड़ा सा चेक करना पड़ेगा। बड़े शॉट खेलने के लिए जरूर कोशिश करनी पड़ेगी। मयूर पाटिल का शॉट, हवा में लहराती गेंद और मुझे लगता है फील्डर कोशिश कर रहे हैं, कैच नहीं पकड़ पाए, लेकिन कैच को हैट्स ऑफ करना पड़ेगा। दूर के क्षेत्र से चले आए, भाग कर आए, लेकिन कैच लपकने का मौका होने के बावजूद ये हार्ड कैच रहा और कैच नहीं पकड़ सके। बहुत अच्छी यहाँ पर फील्डिंग मैदान पर फुलादेवी सासु ने लगा चुके हैं, लेकिन कभी कभी मुकाबले में हमने देखा है कि सिंपल कैचेस पकड़े जाते हैं और हार्ड कैचेस को यहाँ पर नहीं पकड़ा जाता। हार्ड कैचेस कभी कभी पकड़े भी जाते हैं और सिंपल कैचेस छोड़े जाते हैं। ऐसा क्रिकेट में परिवर्तित हुआ करते हैं आजकल। मुश्किलों से गुजरना पड़ता है, क्योंकि मुश्किल राहों पर चलकर ही आपको एक अच्छी शानदार राह नजर आती है। 18 रन हो चुका है स्कोर। मैं जरूर कहना चाहूंगा कि 58 रनों का टारगेट अगर चेस करना हो और आपके 2 ओवर इस मुकाबले के समाप्त हो चुके हो, आपका एक विकेट चला गया हो और आपके पास मात्र 18 रन है, तो जरूर एक कैलकुलेशन लगाया जाए माइंड में। तो मैं बताना चाहूंगा कि 18 गेंदों का खेल अभी बाकी है और 18 गेंदों में अभी भी 40 रन बनाने की आवश्यकता होगी इस मुकाबले में बीसीसीआई टीम को। जहां जहां मौका मिलेगा वहां पर बड़े शॉट लगाइए। आपको रिस्क फैक्टर, ये तो बात जानते हैं, उसके ऊपर आपको कारगर बनना है। किसी एक बल्लेबाज को थोड़ा सा रिस्की बल्लेबाजी का प्रदर्शन करना पड़ेगा, क्योंकि अगर जब तक आप रिस्क नहीं उठाते तब तक आपकी जीत मुकम्मल नहीं हो सकती। कहते हैं ना, हाई रिस्क हाई प्रॉफिट, इस तरह से आपको मुकाबले में खेलना पड़ेगा। ऑन सेट पर 5 फील्डर, ऑफ सेट पर 4 फील्डर तैनात है और मैदान में कड़ी धूप नजर आ रही है। चारों ओर देखिए हरियाली और बहुत अच्छी तरह से आउटफील्ड में ग्रीन लॉन इस ग्रीन पार्क बागदांडा के इस मैदान पर नजर आ रहा है। अगल बगल में समंदर का किनारा, उसके उस पार मुंबई बॉलीवुड नगरी है और यहाँ पर बेहतरीन शॉट, 6 रन दीजिए। क्योंकि डीजे विशाल राणे ने बहुत अच्छा रिवर्स अटेम्प्ट किया और 6 रन स्कोर बोर्ड के ऊपर जोड़ दिए। 6 रन के साथ टीम का स्कोर तेज गति से बढ़ता हुआ दोस्तों 24 रन हो चुका है। 24 रन, बॉल बाकी 24 रन स्कोर हो चुका है दोस्तों। चौबीस रन स्कोर हो चुका है दोस्तों और 24 रन बहुत अच्छी तरीके से बल्लेबाज बना चुके हैं। बल्लेबाजों में जितनी भी क्षमता है उस क्षमता को बल्लेबाज खुद चेक कर रहे हैं और गेंदबाज सामने कोई भी हो उसके ऊपर जरूर धोबी पछाड़ लगाने का प्रयास करेंगे। और ऐसा क्रिकेट का एक रूल माना जाता है कपिल जी कि लुक एट द बॉल नॉट टू द बॉलर। आप सिर्फ गेंद को देखो, बॉलर को मत देखो। बॉलर को देखोगे तो प्रेशर में आ जाओगे, क्योंकि उनके नाम के साथ उनके कई सारे विक्रम जुड़े होते हैं। अगदी बरोबर पाठक सर म्हणालात की तुम्ही बॉलरला बघू नका, फक्त बॉलला बघा. कारण जेव्हा गोलंदाज व्हेरिएशन करतो किंवा कशा पद्धतीचा चेंडू टाकतो हे तुम्हाला जर ओळखायचं असेल तर बॉलरच्या हाताकडे किंवा बॉलरच्या फुटवर्ककडे किंवा बॉलरच्या बॉडी लँग्वेजकडे तुम्हाला बघावं लागतं. तेव्हा सुद्धा तुम्हाला समजू शकतं. तुम्ही अंधाधुंद फायरिंग करायच्या नादात अशा पद्धतीचे सोप्या पद्धतीचे चेंडू तुम्ही सुद्धा मारू शकत नाही. यासाठी तुमचं जे वाक्य होतं ते अतिशय बरोबर होतं. तुम्ही लुक ॲट द बॉल नॉट नॉट टू द बॉलर. फक्त गोलंदाजाच्या चेंडूकडे बघा, त्याच्या शरीराकडे बघू नका, त्याच्या व्यक्तिमत्वाकडे बघू नका, नाहीतर तुम्हाला प्रेशर येऊन तुम्ही मारू शकणार नाहीत. असं असतं मित्रांनो. बहुत अच्छी गेंद, गेंदबाज और निखिल म्हात्रे गेंदबाजी के मोर्चे पर आने वाले एक और गेंदबाज है। बहुत ही युवा गेंदबाज है। फुलादेव सासुने के लिए उनका परफॉर्मेंस हमेशा ऊपर के लेवल का रहता है
और हमेशा उनका प्रोग्रेस सराहना करने जैसा होता है कपिल जी। टीम का स्कोर 24 रन, अभी बहुत आगे बढ़ना है टीम को। हवा में गेंद, फील्डर को मौका, और मुझे लगता है कैच पकड़ने का मौका होने के बावजूद कैच नहीं पकड़ा। बल्लेबाजों को भागने का मौका मिला और मुझे लगता है अंपायर का जिम्मा है और अंपायर जी ने बताया इट्स नॉट आउट। अंपायर की भूमिका में दो अंपायर हम देख रहे हैं, डॉक्टर अकबर मनियार और संदेश किस्मत्रो। दोनों ने कल के दिन में, पूरे दिन में अच्छे अंपायरिंग का प्रदर्शन कर दिया था। टेनिस क्रिकेट के जितने भी 42 रूल है वो सभी उन्होंने पूरी तरह से अभ्यास किया हुआ है उन रूल का, और उसी के मुताबिक अंपायरिंग करने का जिम्मा उनके कंधों पे रहता है दोस्तों। अगदी बरोबर फाटक सर, MCAचे अंपायर्स आहेत आणि MCAचे अंपायर्स बनण्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते आणि ते ही पंच ही परीक्षा पास झालेले आहेत. वळतोय मॅचकडे, ज्यावेळी ती धावसंख्या झालेली आहे ती 25 धावसंख्या. थैंक यू कपिल। 25 रन्स स्कोर बोर्ड पे आ चुके हैं और अभी दिल्ली बहुत दूर है ऐसा कहना उचित होगा, क्योंकि दोस्तों मैच के तीसरे ओवर में हम लोग देख रहे हैं फुलादी शासनी के खिलाफ बल्लेबाजी करते हुए BC सरल के बल्लेबाजों को। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज सामने है विशाल राणे। 26 रन, 25। यस, 26 रन दोस्तों, गलती माफ हो, 26 रन स्कोर हो चुका है। डॉट बॉल आई थी गेंदबाज निखिल म्हात्रे के द्वारा। आप देख सकते हैं फील्डिंग में शॉट फाइन लेग है, शॉट डीप शॉट स्क्वायर लेग है, मिड विकेट है, लॉन्ग ऑन लॉन्ग अप खड़ा है, मिड अप खड़ा है, शॉट फाइन लेग खड़ा है, वाइडिश मिड विकेट खड़ा है, और विकेट कीपर आल्सो स्टैंडिंग बिहाइंड द स्टंप मिस्टर राजेश मोहिते। व्यावसायिक रूप से आजकल कपिल जी खिलाड़ी बहुत अच्छी तरह से फिटनेस और सबके ऊपर ध्यान देते हैं, और कुल मिला के क्रिकेट अलीबाग के माध्यम से उन सभी खिलाड़ियों का नाम ऊपर के खाने में देखा जाता है आजकल। टीम का स्कोर यहाँ पर 27 रन हो चुका है, 57 रन। आखिरी बॉल बाकी है इस तीसरे ओवर की। 5 ओवर का मैच है और 5 ओवर के मैच में हर टीम को विपक्ष टीम के सामने झोंक देना पड़ता है। हर हालत में मुकाबला जीतना संभवतः किसी हर टीम को सक्सेस में कन्वर्ट नहीं करना आता, लेकिन कोशिश तो जारी रखनी पड़ती है उनको। यहाँ पर ऊंचे शॉट की तलाश, गेंद ऑन ड्राइव की दिशा में और दर्शन के हाथों में कैच। इसी के साथ एक लंबे हाथ होने का भी एक फायदा होता है। आपके लंबे हाथ हो तो आप कैच के लिए जल्दी भाग जाते हैं और कैच के नीचे अपना बिल्कुल सब कुछ दांव पे लगाते हैं और कैच को लपेटे में ले लेते हो। इस तरह से है। अगदी बरोबर फाटक सर, कानून के हात बहुत बड़े होते, बड़े लंबे होते असं म्हणावं लागेल. परंतु या कॅचचा जर विचार केला तर ही कॅच पकडली गेली नाही, तर ही कॅच हातामध्ये चिपकली असं म्हणावं लागेल. जरूर यहाँ पर फेविकोल कैच पकड़ा दर्शन ने। लंबे हाथ है और लंबे हाथ का भरपूर शानदार सक्सेसफुल इस्तेमाल किया और एक बड़ा विकेट झटकने के लिए अच्छा कंट्रीब्यूट किया गेंदबाज को। गेंदबाज का इसमें 50% कंट्रीब्यूशन है और कैच पकड़ने के बाद गेंदबाज को एक विकेट मिल चुका है। कुल मिला के सबका साथ मिलने के बाद ही एक अच्छी जीत हासिल हो जाती है दोस्तों, और वही वाकया मैदान पे हुआ। 2 विकेट चले गए और 2 विकेट के बाद टीम का स्कोर है 27 रन। मात्र 2 ओवर का खेल शेष है। बल्लेबाजों में हम देख रहे हैं मैदान पर नए बल्लेबाज जा चुके हैं जिनका नाम है अजिंक्य, राइट हैंडेड बल्लेबाज है। अब विक्रम थड़े गेंदबाजी करने के लिए आ चुके हैं मैदान पे। उनके व्यक्तिगत तौर पर उनका दूसरा और टीम का ये चौथा ओवर जारी होने वाला है। आप देख सकते हैं 5 फील्डर ऑन सेट पर मौजूद है, 4 ऑफ सेट पर तैनात खड़े हैं। शॉट फाइन लेग लगा चुके हैं, थर्ड मैन लगा चुके हैं। इस वक्त वाइड का इशारा आता हुआ अंपायर के जरिए। यहाँ पर टीम का स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ
28 रन, 58 रन, 58 रन चाहिए। अभी टीम का स्कोर हो चुका है 28 रन। 30 रन और चाहिए। मुकाबला बहुत ही टाइट रहेगा क्योंकि फुलादी सासुने के गेंदबाजों के सामने बल्लेबाजों की कड़ी परीक्षा यहाँ पर है, क्योंकि जहाँ पर आपको इस परीक्षा में खरे उतरना है, मानो ये वार्षिक परीक्षा का यहाँ पर पेपर आपको छुड़ाना है। इसके ऊपर आपको बहुत मेहनत करनी पड़ेगी, क्योंकि गेंदबाजों के सामने हल्के लेना बिल्कुल मुनासिब नहीं होगा। यहाँ पर शॉट खेला और गेंद वन बाउंस बाउंड्री के बाहर, 4 रन। धन्यवाद डीजे। और देखिए कपिल, थोड़ा रिस्क उठाने के मामले में बल्लेबाजों ने अपना रुख अपनाना चाहा है और ये लॉन्ग ऑन के बाहर शॉट को खेला था 4 रन के लिए। विक्रम के ऊपर अटैक किया, यहाँ पर एक शानदार गेंद, चौका खाने के बाद जिस तरह से संभले सुधरे, अपने आप को शानदार पोजीशन पे आके खड़ा कर दिया विक्रम ने। नाम विक्रम सुना होगा आपने। विक्रम ने भी यहाँ पर इस मुकाबले में बहुत अच्छा कंट्रीब्यूशन दिया है बल्लेबाजी में, अच्छे शॉट लगाए। अब गेंदबाजी का शानदार प्रदर्शन करते हुए यहाँ पर शॉट लग गया, कैच का मौका, और इसी के साथ विकेट नंबर 3 डाउन। मैं आपको बताना चाहूंगा 8 गेंदों में 26 रनों की आवश्यकता होगी और अभी मैदान से तीसरा विकेट यानी कि तीसरा बल्लेबाज आउट होकर वापस लौटता हुआ। तीसरा बल्लेबाज था दोस्तों अजिंक्य। अजिंक्य ने जरूर एक चौका लगाया, लेकिन उसके बाद अपनी विकेट यहाँ पर गंवाई है और उसके बाद मैदान पर नए बल्लेबाज जा चुके हैं। मिडल ऑर्डर बल्लेबाज मैदान पर जा चुके हैं, जिनका नाम है स्वप्निल। स्वप्निल और मयूर के ऊपर जिम्मेदारी होगी, क्योंकि इस फुलाई देवी सासुने के सामने जीतना इतना आसान होता नहीं, लेकिन जहां आसान होता नहीं, इसी को तो चैलेंज कहा जाता है दोस्तों। इस चैलेंज को आपको एक्सेप्ट करना पड़ सकता है, क्योंकि जीतना आपके लिए बहुत मुश्किल है, लेकिन मुश्किल घड़ी में आपको ही खड़ा होना है और जीतने के ऊपर कारगर बनना भी है। अगदी बरोबर. जिंदगी एक कांटों का सफर है, हौसला इसकी पहचान है. जो रास्ते पर तो सभी चलते हैं, जो रास्ता बनाए वही इंसान है. दोस्ती करनी है तो फूलों से मत करो, कांटों से करो, क्योंकि जब जब वो चुभेंगे आपको जिंदगी का मायना सिखा देंगे। यही सही है दोस्तों। इस तरह से यहाँ पर थोड़ा जोखिम है, बल्लेबाजों के ऊपर प्रेशर भी है, और इस प्रेशर के साथ ही आपको किसी एक बल्लेबाज को भी हीरो बनने का मौका रहता ही रहता है। ये एक मौका रहता है कि आपकी पोजीशन जब डल हो जाए या आपकी पोजीशन थोड़ी सी खस्ता हालत की तरफ गुजरती हुई नजर आए, तो आपके पास भी मौका रहता है कि कोई एक बल्लेबाज रुख अपनाए, बड़े शॉट खेले और हीरो बनने का मौका न छोड़े। यही कहानी में आपको कहना है। कारपेट के सहारे गेंद को खेला, वहां पर फील्डर मौजूद आदित्य गिजम, एक रन यहाँ पर जरूर मिलेगा, लेकिन एक एक रन से काम बनने वाला है ऐसा मैं नहीं उचित समझता। बल्लेबाजों को एक आध शॉट बड़ा भी लगना चाहिए, तभी वहां पर जीत मुकम्मल हो सकती है इस मुकाबले में। सारल टीम को 33 रन स्कोर हो चुका है और अभी भी ढेर सारे रन चाहिए। मयूर पाटिल ने शॉट खेल गए, लेकिन यहाँ पर खतरा कैच का और आदित्य गिजम के हाथों में कैच। विकेट नंबर 4 डाउन। बल्लेबाजों के खिलाफ जिस तरह से प्लानिंग है फुलादी सासुने की, कपिल, उनके पास हर सवाल का जवाब है, हर प्रॉब्लम का तोड़ है, ये मैं कहना चाहूंगा, क्योंकि फुलादी सासुने बहुत बड़ी टीम मानी जाती है टेनिस क्रिकेट अलीबाग में। अगदी बरोबर. फटक सर, आपण अलीकडच्या काळात पाहिलं तर फुलाई देवी सासवणी संघाचं नाव खूप मोठं आपण पाहिलंय.
परंतु या मॅचमध्ये जर सामन्याच्या पूर्वार्धात जर आपण विचार केला तर 2 षटकामध्ये जी विकेटची पडझड झाली होती, त्यानंतर विक्रम थळे फलंदाजीसाठी गेला. त्याने 4 तब्बल षटकार ठोकले, 29 धावा बनवल्या वैयक्तिक आणि आपल्या संघाला या मॅचमध्ये आणलं, अर्थातच असं म्हणावं लागेल. धन्यवाद कपिल। विक्रम थड़े ने जिस तरह से 4 छक्के लगाए वही इस मैच को रुख पलट सकते हैं इस मुकाबले का। इस मुकाबले के रिजल्ट में उनका बहुत बड़ा कंट्रीब्यूशन, उनका बहुत बड़ा सेंटर अट्रैक्शन रोल साबित हो सकता है। वो 4 छक्के मुकाबले में बहुत मायने रखते हैं, ये मैं कहना उचित समझता हूँ। नए बल्लेबाज मैदान पर जा चुके हैं जिनका नाम है राकेश राज नाम है उनका। यहाँ गेंदबाजों के सामने मानो बल्लेबाजों ने घुटने ही टेक दिए हैं और आज फुलादेव सासुने के सामने बल्लेबाजों ने थोड़ा सा निराश किया है। बल्लेबाजों की बात करें तो दर्शन ने एक छक्का लगाया, उसके बाद विशाल ने एक छक्का लगाया, एक चौका जड़ा है मयूर ने, एक चौका अजिंक्य ने जड़ा। लेकिन अब थोड़े डेंजरस सिचुएशन से बाहर निकलना होगा, शॉट खेलना पड़ेगा। गई जा चुकी है गेंद मिड विकेट की दिशा में, दर्शन मौजूद थे, गेंद को उठाया, तब तक बल्लेबाज ने पर्याप्त समय एक रन पूरा किया। टीम का स्कोर 1 रन से बढ़ता हुआ 34 रन। आता बॉल एंड रन सांगायला पाहिजे। 34 रन स्कोर हो चुका है और अभी भी जीतने के लिए तकरीबन 24 रनों की आवश्यकता होगी। ये अच्छा शॉट, 4 रन, करारा स्ट्रोक। रन चाहिए कुल मिला के, जो कि संभवतः बहुत मुश्किल है। हाँ, रोहन आणि विजय आपण स्टेजवरती उपस्थित व्हायचं आहे। विनंती असेल रोहन अँड विजय दोघांना विनंती आहे, आपण स्टेजवरती उपस्थित व्हायचं आहे। फंटास्टिक फील्डिंग बाय फुलादी सासुनी के सामने देखा जाए तो आज बल्लेबाजों ने खासा निराश किया। मुकाबले में 58 रनों की दरकार थी, लेकिन गेंदबाजों के सामने आज बल्लेबाजों ने जिस तरह से घुटने टेके, कोशिश तो करते रहे, लेकिन आखिरकार ये जीत उनको संभव नहीं। थळे सामन्यावर मानकरी ठरलेला आहे विक्रम थळे। मी मगाशी बोललो की त्याचे 4 षटकार या सामन्याला पूर्णतः एक नियंत्रित करणार आहेत आणि सामन्यामध्ये प्रतिस्पर्ध्यांवरती पलटवार करायला ते 4 षटकार अत्यंत मोलाचे आणि मौलिक असणार आहेत। ओव्हर टू कपिल ठाकूर। थँक यू। 29 धावा बॅटिंग करताना आणि गोलंदाजी करताना